चला आज बाहेर निघायचं आहे, फिरायला जायचं आहे. कळंबला देवस्थान आहे, चिंतामणी देवस्थान. तर आमची आज आम्ही फॅमिली जात आहो. तर त्यासाठीच ही तयारी केली आहे. घरचे कामं तर सर्वच झालेले आहे. बस आता मेक ओव्हर करून निघायचंच आहे. आणि ते जे देवस्थान आहे ते प्रसिद्ध देवस्थान आहे विदर्भामधलं. आणि आज नंदेकडे पण जायचं होतं असं ठरलं होतं. रक्षाबंधन आहे तर दोन्ही कामं सोबत होते. माझ्यासोबत माझ्या जावा, दीर, त्यांचे मुलं आणि माझी मुलगी असे आम्ही सहपरिवार आहो. तर मी पोचली आहे इथे चिंतामणीच्या मंदिरात. 6 महिन्यानंतर मी इथे आले आहे. असं सांगण्यात येते की 12 वर्षातून एकदा गंगा नदी इथे चिंतामणीचं दर्शन घ्यायला येते. या मंदिरात एक कुंड आहे. कुंडातून ती गंगा चिंतामणीच्या दर्शनाला येते. मी सुद्धा याचा अनुभव एकदा घेतलेला आहे. चिंतामणीच्या परिसरात हे दुकानंसुद्धा लागलेली असतात. फुलं, कुंकू, हळद असं खूप काही असतं. चला तर आता आम्ही दर्शनाला निघालो आहो. पायऱ्या आहे आणि हे मंदिर गाभाऱ्यात आहे. तुम्ही इथून बघू शकता हे कुंड. या कुंडामधूनच गंगा वाहत येते. दर्शनाला सुरुवात झाली आहे. चला तर आपण दर्शन घेऊया. आज खूप काही गर्दी दिसत नाही आहे इथे. तर दर्शनाला लवकर नंबर लागणार आणि लवकर दर्शन होणार. त्यानंतर आम्हाला माझ्या नंदीकडे पण जायचं आहे आणि त्यानंतर आम्हाला लवकर वापस पण घरी जायचं आहे. यवतमाळवरून कळंबपर्यंतचं अंतर हे 20 किलोमीटरचेच आहे. काही लांब नाही आहे. पण पावसाचे दिवस असल्याने आम्हाला परत लवकर घरी जाणे आहे. आता दर्शन झालंच आहे आमचं. दर्शन झाल्यानंतर पावसामुळे सर्वीकडे हिरवंगार आणि छान सायंकाळची वेळ आहे. तर आम्ही मस्त निघालो आहो आणि छान लाईट दिसत आहे. तर आम्ही ते शूट करून घेतलेलं आहे. छान असं वाटत आहे की आम्ही असं कुठेतरी मोठ्या सिटीत आलो आहो.